हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके. तर मित्रांनो, पोलीस भरतीची तुमची जी ग्राउंडची तारीख आहे ती लवकरच येईल आणि ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो परीक्षेसाठी जायचं आहे. त्यासाठी मित्रांनो परिपूर्ण तयारी करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो त्यानुसार मित्रांनो जी हा सर्वांना विषय थोडासा अवघड वाटतो, त्यावर मित्रांनो आपण एक 40-50 प्रश्न आणलेले आहेत. तर आधी प्रश्न बघा, त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो मी तुम्हाला असं म्हणणार नाही की पहिल्यांदाच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो आपण सुरुवातीलाच बघू. प्रश्न तुम्हाला समजेल, सुरुवातीचे प्रश्न वाचल्यानंतरच तुम्हाला प्रश्नांची लेवल काय आहे ती तुम्हाला समजेल. तर मित्रांनो सगळ्यांच्यासाठी हे प्रश्न असतील, सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त असतील. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो पहिला प्रश्न बघा, कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? तर मित्रांनो पहिलाच जो प्रश्न आहे तो बघा, जबरदस्त प्रश्न आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए आहे बघा. तर मित्रांनो 382 एवढी त्याची आपल्या महाराष्ट्रातली लांबी असणार आहे. तर दुसरा प्रश्न बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीपैकी जलविद्युत केंद्राचा कोणता क्रम बरोबर आहे? तर मित्रांनो तुम्हाला असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो वरून खाली विचारलेलं आहे, तर हे तुम्हाला असं सांगायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं बघा, इथं कोयना आहे आणि हे भाटघर आहे. हे तर दोन ऑप्शन कट झालेत, कारण मित्रांनो राधानगरी जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कोल्हापूर जिल्हा हा आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडे येतो. तर मित्रांनो हे राधानगरी या दोन्हीपैकी एक असणार आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 आहे बघा. तर मित्रांनो हे प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, भाटघर, त्यानंतर कन्हेर आणि कोयना आणि राधानगरी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काय आहे हे जलविद्युत केंद्र. तर मित्रांनो हे जलविद्युत केंद्र तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि इतर पुस्तकामध्ये तुम्हाला कुठे भेटले तर तुम्हाला ते सुद्धा पाठ करायचे आहेत. किंवा मित्रांनो जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन झाला तर मित्रांनो दररोज तुम्हाला चालू घडामोडी, त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे IMP प्रश्न मी पोल स्वरूपात देत असतो, तर ते तुम्ही सुद्धा त्याचा सुद्धा फायदा तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, दक्षिण महाराष्ट्रातील खालीपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे बघा, इचलकरंजी असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा पण बघा, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, तर मित्रांनो ही पितळखोरा लेणी जी आहे ती सर्वात प्राचीन लेणी आहे. त्यानंतर रेडी बंदर हे डॉटच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो हे जे रेडी त्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे बघा, तर लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन 4 असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर मित्रांनो वरून खाली वाहते असं विचारलेलं आहे तुम्हाला. तर मित्रांनो ही जी नदी आहे बघा, वैनगंगा नदी आहे, ती कशी वाहते बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रामध्ये पुणे, सोलापूर आणि पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार करते? तर मित्रांनो गोदावरी तर होणार नाही, कृष्णा तर होणार नाही, तर मित्रांनो भीमा होईल बघा, कारण ही पुणे जिल्ह्यातून वाहते, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याची सीमा तयार करते. तर मित्रांनो पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करू शकता आणि लाईक सुद्धा करू शकता. तर मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 8 बघा. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा, हा जो खेड आहे ते मित्रांनो काय असणार आहे बघा, तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा, रत्नागिरी पुणे या जिल्ह्यामध्ये खेड नावाचे तालुके आहेत. त्यानंतर बघा कर्जत मित्रांनो काय असणार आहे बघा, तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा ते मित्रांनो 1 मध्ये असणार आहे, म्हणजे तुमचं रायगड आणि अहमदनगर. त्यानंतर कळंब जो तालुका असणार आहे त्याचं जे उत्तर आहे बघा, तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे बघा हा 4 मध्ये असणार आहे, म्हणजे उस्मानाबाद आणि यवतमाळ. त्यानंतर नंदगाव जे आहे ते मित्रांनो यामध्ये कोणता असणार आहे बघा, आता शेवटचा ऑप्शन राहिलेला कोणता, तर हा 3 नाशिक आणि अमरावती. तर मित्रांनो हा ऑप्शन कुठं आहे बघा, 2 1 4 3. तर बघा 2 1 4 3 हा तर कटलेला आहे. त्यानंतर 2 1 4 3 हा पण कटलेला आहे. त्यानंतर बघा 2 1 4 3. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, 3 नंबर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो असा तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे आणि हे डबल नावाचे तालुके जे आहेत ते मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघू आपण. बघा महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढीलपैकी सिंचन स्रोत उतरत्या क्रमाने लावायचे आहेत आपल्याला. तर मित्रांनो 9व्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे बघा, तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा, 1 नंबरला तुमचं कोणतं येईल बघा, तर मित्रांनो विहिरी येणार आहे, कारण त्यांनी काय म्हटलं, सिंचन क्षेत्रानुसार बघा स्रोत उतरत्या क्रमाने लावायचा आहे. मित्रांनो उतरत्या क्रमाने मित्रांनो म्हणल्यावर तुम्हाला पहिल्यांदा विहीर घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा सरकारी कालवे येईल 2 नंबरला. त्यानंतर बघा त्याच्या पुढचा पॉईंट बघा, तर मित्रांनो 3 नंबरला काय येईल बघा, तलाव येईल आणि 2 नंबरला काय येईल, खाजगी कालवे येईल. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, तर इथं बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो 3 1 4 2. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4 असं असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात, त्याचं कारण काय? तर मित्रांनो बघा उन्हाळ्यात पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात तापमान जास्त असते, उन्हाळ्यात हवामान विषम असते आणि बाष्पीभवन कमी करण्यास्तव. तर मित्रांनो याचं जे उत्तर योग्य असणार आहे बघा, बाष्पीभवन करण्यास्तव असं असणार आहे. तर मित्रांनो चुकून तुम्ही परीक्षेमध्ये असं लिहून येऊ शकता की उन्हाळ्यात तापमान जास्त असते म्हणून. तर मित्रांनो हे जे आहे ते चूक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन 4 म्हणजेच बाष्पीभवन कमी करण्यास्तव. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. बघा प्रश्न क्रमांक 11 बघा, कोकण उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे डॉटनी निश्चित केलेली आहे. तर मित्रांनो ह्या ज्या नद्या आहेत त्या कोकणाची उत्तर दक्षिण सीमा
निश्चित केलेले आहे असा प्रश्न म्हणत आहे. तर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे बघा, दमणगंगा ते तेरेखोल पर्यंत या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे. त्यानंतर अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल राजेवाडीमध्ये घेतले जाते, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा खालीपैकी कोणती शहरे राष्ट्रीय महामार्ग 52 जोडलेली आहेत? तर मित्रांनो 13व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा ते मित्रांनो हे असू शकतं बघा. 1 नंबर तुळजापूर तर आहेच, त्यानंतर तुमचं उस्मानाबाद आहे, त्यानंतर बीड आहे आणि त्यानंतर चाळीसगाव पण आहे. तर मित्रांनो यामध्ये फक्त कोणतं नाही आहे बघा, लातूर नाही आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हे तर 2 जिथं आहेत ते ऑप्शन तुम्ही कट करू शकता. तर इथं पण 2 आहे बघा, या साईडला 2 आहे, या साईडला पण 2 आहे. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे बघा ते ऑप्शन क्रमांक 2 आहे बघा, 1 4 3 5. तर मित्रांनो या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. तर मित्रांनो कोणकोणते येणार आहेत बघा, त्यात तुळजापूर, बीड येणार आहे, चाळीसगाव येणार आहे आणि उस्मानाबाद येणार आहे. तर लातूर येणार नाही. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. तर मित्रांनो 14व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, NH66 हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा, पनवेल आणि गोव्याला जोडतो NH66. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणती तापीची उपनदी नाही आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, पूर्णा आहे, पांझरा आहे, गिरणा आहे. तर मित्रांनो ही जी दुधना आहे ती तापीची उपनदी नाही आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघा, पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर मित्रांनो पूर्व महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये परंपरागत जे जलसिंचन क्षेत्र आहे त्या तलावांना काय म्हटलं जातं असा प्रश्न आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, त्याला काय म्हणतात बघा, मालगुजरी असं म्हटलं जातं. कुठं म्हटलं जातं बघा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण बघा. तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 17 बघा. तर मित्रांनो तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तापी मित्रांनो अनेर, त्यानंतर त्याच्यावर मित्रांनो बघा ही मांजरा जी आहे ती बघा तावरजा ही तिची उपनदी आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉईंट बघा, प्रवराची उपनदी जी असणार आहे बघा ती मित्रांनो मुळा असणार आहे बघा ही. त्यानंतर भीमाची जी उपनदी असणार आहे ती घोड असणार आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर कसं होईल बघा, तर मित्रांनो 1 नंबरला काय येईल बघा, 4 येईल. त्यानंतर 2 नंबरला काय येईल बघा, हे आपण कुठे जोडलेलं आहे 1 नंबरवरती. त्यानंतर प्रवरा जी आहे ती 3 नंबरवरती आणि भीमा जी आहे ती 2 नंबरवरती. तर मित्रांनो हे ऑप्शन बघा 4 1 3 2. तर मित्रांनो 4 1 3 2 हा तर इथं नाही आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बोलू आपण. तर मित्रांनो बघा, खालीलपैकी कोणता उद्योग थळ वायशेत येथे आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता उद्योग थळ वायशेत या ठिकाणी आहे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो खत कारखाना आहे बघा तिथं. तर मित्रांनो हा जो उद्योग आहे तो थळ वायशेत या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, तर मित्रांनो आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आहेत? तर मित्रांनो बघा, उष्णकटिबंधीय निमहरित अरण्य, उष्णकटिबंधीय सदाहरित आर्द्र अरण्य, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, सरळ सरळ पाठ करून टाका, कारण मित्रांनो हे जे आहे इथं मुलं खूप कन्फ्यूज होत आहेत बघा. निम सदाहरित, त्यानंतर सदाहरित, आर्द्र पानझडी, त्यापेक्षा मित्रांनो तुम्ही डायरेक्ट इथं ट्रिक काहीतरी लावून तुम्ही पाठ करून टाका. तर बघा उष्णकटिबंधीय निमहरित अरण्य असा त्या ठिकाणी वन आढळतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आंबोली आणि इगतपुरी येथे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघा, तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो तापीचं जे खोरं आहे तेथे हवामान कोणत्या प्रकारचं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे बघा, हे ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे बघा, किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा प्रश्न बघा, दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॉट डॉट जमातीचे लोक राहतात. तर मित्रांनो दख्खनचं जे पठार आहे आपल्या महाराष्ट्राचं, तर उत्तर व पूर्व सीमावर्ती भागामध्ये कोणते लोक राहतात म्हणजे कोणत्या जमातीचे? याचा अर्थ असा आहे की ते आदिवासी लोक आहेत, ते कोणत्या जमातीचे आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारत आहे. तर मित्रांनो 21व्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, भिल्ल आणि गोंड. तर मित्रांनो हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो बघा खूप IMP प्रश्न आहे बघा, रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो 22व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, ते मित्रांनो बघा 1473 एवढी त्याची उंची आहे. तर मित्रांनो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान डॉट डॉट खिंड आहे. तर मित्रांनो बघा या प्रश्नाचं जे उत्तर असणार बघा, कुंभार्ली खिंड आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो हे प्रश्न नक्की पोलीस भरतीला येऊ शकतात, त्यामुळे हे तुम्हाला पाठच करायचे आहेत. बघा खालीपैकी कोणते किंवा कोणते जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, रायगड जिल्ह्यामध्ये जी जलविद्युत केंद्र आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर मित्रांनो 3 आणि 4 असणार आहे बघा, हे भिरा एक आहे, भिवपुरी पण आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा 3 आणि 4 असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा, भिरा आणि भिवपुरी. तर हे मित्रांनो
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यामध्ये समावेश होत नाही? तर मित्रांनो, या राज्यामध्ये कोणत्या राज्याचा समावेश होत नाही जे आपल्या महाराष्ट्राला 6 राज्यांची सीमा भिडलेली आहे? तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे बघा आंध्र प्रदेश असणार आहे, कारण तेलंगणा ऑलरेडी आहे, त्यानंतर गुजरात आहे आणि मध्य प्रदेश आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा आंध्र प्रदेश असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॉट डॉट हे घटक वापरलेले जातात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा, तर मित्रांनो, उताराची दिशा वापरली जाते कशासाठी बघा, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा, तर मित्रांनो बघा, कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात खालीपैकी कोणत्या खनिजाचे साठे आहेत? तर मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो, 27व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार बघा, बॉक्साईड. तर मित्रांनो बघा, कोल्हापूर म्हटलं की तुम्हाला बॉक्साईड क्लिक करायचं आहे, का लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॉट डॉट ही मृदा रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आढळते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा, तर मित्रांनो, जांभी मृदा या जिल्ह्यामध्ये आढळते. कोणते जिल्हे आहेत बघा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ब. त्यानंतर बघा, सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सह्याद्रीच्या कुशीत डॉट डॉट हे अभयारण्य वसलेले आहे. तर मित्रांनो, 29व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मित्रांनो बघा चांदोली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर कुठं आहे बघा ते, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे जे चांदोली आहे ते वसलेलं आहे. तर मित्रांनो, राधानगरी आहे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे बाजरीच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 30व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते बघा नाशिक, अहमदनगर आणि धुळे या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, महाराष्ट्राच्या डॉट डॉट या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल कोकणातील नद्या ह्या कमी लांबीच्या असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा, राज्यात सह्याद्री पर्वतास लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात डॉट डॉट म्हणून ओळखले जाते. तर मित्रांनो, 32व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. कशासाठी? राज्याच्या सह्याद्री पर्वतरांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशामध्ये, तर याला जे नाव आहे ते बघा पर्जन्य छायेखालील प्रदेश. तर मित्रांनो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पूर्वेकडील भागामध्ये बघा, खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही? तर मित्रांनो, करता येणार नाही समावेश. तर मित्रांनो, प्रश्न नीट वाचा बघा. 33व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा, हे नगदी पिकं आहेत तंबाखू, कापूस आणि ऊस. तर मित्रांनो, ताग या पिकाचा आपण यामध्ये समावेश करू शकत नाही. तर मित्रांनो, हे प्रश्न बरोबर आहे बघा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच डी. त्यानंतर बघा, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रातील मुंबईबरोबर येथेही आहेत. तर मित्रांनो, मुंबईमध्ये मच्छीमारी म्हणजे मासेमारीचे जे प्रशिक्षण आहे ते दिलं जातं. आणि मित्रांनो, आणखी एक कुठे शाळा आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक ए बघा, सातपाटी व रत्नागिरी या ठिकाणी मासेमारीची प्रशिक्षण देणारी शाळा आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यांनी रायगड, रत्नागिरीला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरवू शकतो. तर मित्रांनो बघा, जवाहरनगर म्हणजेच कंसात भंडारा बघा व वाडी म्हणजेच कंसात नागपूर ही ठिकाणी खालीपैकी कोणत्या म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहेत असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, 35व्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे, कापड गिरण्यांच्यासाठी ही शहरे प्रसिद्ध आहेत. तर बघा, म्हणजे भंडारा आणि नागपूर असेल तर ते कापड गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो बघा, खालीपैकी कोणती नदी राज्यातील बघा पठारी प्रदेशातून वाहत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, 36व्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा ही सूर्याजी नदी आहे ती पठारी प्रदेशातून वाहत नाही, तर कोयना वाहते, प्रवरा आणि पूर्णासुद्धा वाहते. त्यानंतर 37व्या प्रश्नाचं उत्तर बघा, खालीपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खालीपैकी कोणत्या सर्व जिल्ह्यामध्ये मिठागरे आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार बघा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे बघा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा 38. तर मित्रांनो, खालीपैकी कोणत्या कालावधीत राज्यात मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो? तर मित्रांनो बघा, मासेमारीचा जो व्यवसाय आहे तो राज्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये चालतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सप्टेंबर ते मेमध्ये हा मासेमारीचा जो उपक्रम आहे किंवा त्यांचा जो उद्योग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. त्यानंतर 39व्या प्रश्नाचं उत्तर बघा, खालीपैकी डॉट डॉट या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. तर मित्रांनो, 39व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच क, शेकरू या प्राण्याला आपण राज्य प्राणी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर शेवटचा प्रश्न मित्रांनो बघा, राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग खालीपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे बघा अरुंद मापी आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपले प्रश्न आवडले असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पाहिला तुम्ही खूप खूप धन्यवाद. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.